मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धूळधाण उडाली होती। त्यावेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशाह होता। त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या। त्यामुळे बादशाह चिडला आणि त्याने आपला मामा शाहिस्ता खान याला शिवरायांवर पाठवले। तो पुण्यावर चालून आला। शाहिस्ता खान पुण्यात आला आणि त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला। त्याच्या फौजेने लाल महालाभोवती तळ दिला। 1 वर्ष गेले, दुसरे गेले, पण खान काही लाल महालातून हलेना। उलट तो अधूनमधून आपली फौज भोवतालच्या मुलखात पाठवी, रयतेची गुरे ओढून आणी, शेतीची नासधूस करी। अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवतालचा मुलूख उद्ध्वस्त केला। शाहिस्ता खानाची खोड मोडायचीच असे शिवरायांनी ठरवले। खान लाल महाल बळकावून बसला होता हे एका दृष्टीने शिवरायांना सोयीचेच होते, कारण त्या वाड्यातील खोल्या, दालने, खिडक्या, दारे, वाटा, चोरवाटा यांची शिवरायांना सारी काही माहिती होती। शिवाय शिवरायांचे हुशार हेर खानाच्या गोटात शिरलेले होतेच। खुद्द शाहिस्ता खानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी केला। किती धाडसी बेत होता हा! महालात शिरायला मुंगीलाही वाव नव्हता। लाल महालाभोवती 1.25 लाख फौजेचा खडा पहारा होता। हत्यारबंद मराठ्यांना गावात यायला शाहिस्ता खानाने मनाई केली होती, पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला म्हणजे झाला। शिवरायांनी दिवस निश्चित केला। तारीख 5 एप्रिल 1663 ची रात्र। वाजत गाजत लग्नाची वरात चालली होती। पुढे चंद्रज्योती जळत होत्या। शेकडो स्त्री पुरुष नटून थटून चालले होते, कोणी पालख्यांत, कोणी मेन्यांत, तर कोणी पायी। आणि याच संधीचा फायदा घेऊन शिवराय आपल्या माणसांसहित वरातीत शिरले। वरात पुढे निघून गेली। सर्वत्र सामसूम झाली। शिवराय आणि त्यांची माणसे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली। यावेळी शाहिस्ता खान गाढ झोपला होता। वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले। त्यांचा स्वतःचाच वाडा होता तो। त्यांना त्याचा कानाकोपरा माहीत होता। खानाचे पहारेकरी पेंगत होते। शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले। शिवराय आणखी आत शिरले। इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला। शिवरायांनी त्याला ठार केले। त्यांना वाटले शाहिस्ता खान असावा, पण तो त्याचा मुलगा होता। गडबड झाली तसे सगळे लोक जागे झाले। शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले। त्यांनी समशेर उपसली। शाहिस्ता खान घाबरला। सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकी वाटे पळू लागला। शिवराय त्याच्या मागोमाग धावले। शाहिस्ता खान खिडकी वाटे बाहेर उडी टाकणार तेवढ्यात शिवरायांनी त्याच्यावर वार केला। खानाची 3 बोटे कापली गेली। प्राणावर आले ते बोटांवर निभावले। खान खिडकीतून उडी टाकून पळाला। शिवाजी आला, धावा धावा, पकडा त्याला, असे मुद्दाम फसवण्यासाठी म्हणत शिवराय आणि त्यांची माणसे ओरडत पळत सुटली। खानाची माणसेही घाबरून पळत होती। शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली। खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच राहिली। शाहिस्ता खानाने तर हायच खाल्ली। आज बोटे तुटली, उद्या आपले शिर शिवाजी कापून नेईल अशी भीती त्याला वाटू लागली। औरंगजेब बादशहाला हा प्रकार समजताच त्याला भयंकर राग आला। तो शाहिस्ता खानावर नाराज झाला। त्याने फरमान काढून खानाची रवानगी बंगालमध्ये केली। मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता। शिवराय फत्ते होऊन आले, तोफा उडाल्या आणि साऱ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला।